रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
कृष्णा आता भय नाही ऐसे वाटी दिवा ऐसे वाटी दिवा आता भय नाही ऐसे वाटी दिवा आता भय नाही ऐसे वाटी घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता भय नाही ऐसे वाटी आता भय नाही ऐसे वाटी घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझे मनी भरावा निर्धार आता माझे मनी भरावा निर्धार
झाली कोणाची निराश अरे या जगात तुझे आले या जगात देवी. आता माझे मने धरावा आता माझे मने धरावा निराश. आता माझे मने धरावा आता माझे मने धरावा निराश. चिंतनी अंतर न पडावा चिंतनी अंतर न पडावा. का म्हणे येते नाही तुझे परी का म्हणे येते नाही तुझे परी. का म्हणे येते नाही तुझे परी का म्हणे येते नाही तुझे परी. राया रंगाश्री देवा पायी राया रंकाश्री देवा पायी. आता माझे मने धरावा माझे मने धरावा निराश. आता माझे मने धरावा आता भय नाही. ऐसे वाटे जीवा. आता भय नाही.
समर्थाची घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा घडलिया सेवा घडलिया सेवा समदाची घडलिया सेवा घडलिया घडलिया सेवा समदाची माझे
चिंतनी अंतर चिंतनी अंतर न पडावा 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 चिंतनी अंतर चिंतनी अंतर न पडावा न पडावा चिंतनी अंतर न पडावा चिंतनी ताळी वाजवा ताळी वाजवा हॅलो हॅलो आता भय नाही ऐसे वाटे जीवा
आवाज क्लिअर ठेवा. सचिन दादा बाकी सगळ्याचा कमी करा, आता माझ्याकडे लक्ष द्या. हॅलो साऊंडला द्या. आता भय नाही आयुष्य वाटते जीवा घडली या सेवा समर्थाची. करण्याचा कमी करा, थोडा करण्याचा कमी करा. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी. येथे नाही झाली कोणाची मिराशी, आल्या याच कास कृपे विशेषे. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी. तुका म्हणे येथे नाही तुझे परे, राया रंकासरी दिवा पाये. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी विढाला. ताळ वाजवा, ताळ वाजवा, ताळ वाजवा. हॅलो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेला संतासी रंजव चित्तासी आपोलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा तीव्रते पंढरपुरा माझा पायावर वार करी संताचा प्रतिवर्षे जाती माझा राहे भेटावया आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी ठेवा आता ए, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी ओंकारेश्वर भगवान यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सेवा किम निमित्त आहे, कार्यक्रम किम निमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आज त्रिधारा या संस्थांवर आदिकाळाच्या पर्वकाळावर सुंदर असा कार्यक्रमाचा योग आहे. आणि ज्यांना हा कार्यक्रमाचा योग घडून आणला, महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, रामायणाचार्य युवा कीर्तनकार आमचे हरिभक्तीपरायण भावासारखं जे आमच्यावर प्रेम करतात, आमचे हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र रोहिदास महाराज मस्के. टाळी वाजवा एक बार दोऱ्यात. महाराजांना आमंत्रण दिलं म्हणून सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाचे ते स्वतः मार्गदर्शक आहेत. आमचे मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य कुठे आहेत आमचे उद्धव गुरुजी सुखीकर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा, ते बी मार्गदर्शक आहेत. या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणून या पर्याय अशी दिग्गज मंडळी आहे. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, जेवढ्या पदव्या द्याल तितक्या कमी आहेत. साक्षात पंढरीनाथाचा अवतार म्हणजे आमचे पंढरीनाथ महाराज. ज्यांना पाठीमागं 7 संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, आमच्या परिसराचं वैभव साक्षात आमचे सद्गुरू. नाही आता ते ब्रह्मचारी असते तर म्हटलंच असतं. टाळी वाजवा आमच्या मोतीराम महाराजासाठी जोऱ्या. पलीकडे उभा असणारे आमचे हरिभक्तीपरायण गायन कोकिळा बंडू महाराज, बरोबर ना, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अलीकडे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा रोहिदास महाराज माटेगावकर, जोऱ्यात टाळी वाजवा. आमचे रोहिदास महाराजांना आम्हाला ज्यांना यजमान शोधले, आमचे परमार्थ प्रिय असणारे आमचे महारुद्र महाराज, टाळी वाजवा त्यांच्यासाठी बोबडी जोऱ्यात. ज्यांना सुंदर असं भजन सुरुवात केलं, संगीत अलंकार, संगीत रत्न, आमचे भागवत महाराज, जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांचे मृदंगार थापरते मृदंग महामिरू, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी, ज्यांच्या वाजवण्यास साक्षात प्रकाश आहे, आमचे प्रकाश महाराज जाधव, जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी.
यादव ना यादव, हे तुम्ही दोघं शेजारी बसल्यामुळे ही यादव आहे. इकडं ज्यांची मृदंगार थापरते मृदंग वर्षित तान मुनी मृदंगाचार्य आमचे नवनाथ महाराज, जोरात टाळी वाजवा. आमचे मृदंग वर्षित तान मुनी मृदंगाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे आमचे श्रीराम महाराज यादव, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. शूटिंगवाले दादा आमचे अजिंक्य दादा, तुम्हालाही धन्यवाद. सगळ्याचे चेहरे घ्या. आमचे रोहिदास महाराज मस्के, त्यांचे आईवडील उपस्थित आहेत, दोघांसाठी जोरात टाळी वाजवा. आणि ज्यांची सिस्टीम अगदी सुंदर आहे आमचे सचिन दादा, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आपल्या परिसरातले असणार सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, मांडगाल सरळ शांत बसायचं. आता कुणाचं नाव हुकून चुकून राहिलं असेल बरं काय, रोहिदास बाबा मी विनोदानं सांगतो, शिळीला 2 सड पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. विढाला विढाला आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहे. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. ही एक प्रवणी आहे. ऐका, अधिक मासाच्या पर्व काळावर ज्यांना हे कार्य घडून आणलंय, 3 वर्षाला येणारा पर्व काळ अधिक मास, पुरुषोत्तम मास, ऐका बरं काय, मल मास, आपण साध्या भाषेत धोंड्याचा महिना, पण हा पर्व काळ घडून आणला. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ. गेला अंतरी तमरा, गेला अंतरी तमरा, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ. हे गेला अंतरी तमरा, गेला अंतरी तमरा, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, टाळी वाजवा. विठाला विठाला. अशा अधिक मासाच्या पर्वावर सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. त्यांची स्वतःचीच रामकथा आहे बरं काय. सुंदर अशी तुम्हाला रामकथा ऐकायला मिळते. ऐका, अधिक मासामध्ये नको ते काही करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन घडतंय, कानावर नामचिंतन पडतंय, हे तुमचं मोठं भाग्य आहे. टाळी वाजवा. म्हणून प्रथमतः आमच्या रोहिदास महाराज मस्के यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पंढरीनाथ महाराज सेवेला सुरुवात, सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. लक्ष देऊन ऐका. आजच्या अभंगात तुकोबाराय निर्भयता व्यक्त करतात दादा. मला वाटतं एका जन्मात सेवा घडली तर अभिमान आहे पंढरीनाथ बाबा, एका जन्मात शास्त्र पार झालं तर अहंकार आहे, एका जन्मात कला चांगली आली तर अहंकार आहे, विनोद नाही. आमच्या साधू संतांना ज्ञानोबा सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तुकोबाराय म्हणतात, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जवया विठ्ठल कृपा केली, जवया विठ्ठल कृपा केली, जवया विठ्ठल कृपा केली, अनिक
जोरात जोरात वाजवा. हे जसं काय लग्नात बसलीत वाटूळ झालं विढाला हे पंढरनाथ बाबा मला मोकळं करा वाटतं. आणि हे माझं भाग्य आहे, आज माझ्या संघ आली. नाही तर काही गावात आम्हाला ताप आहे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, महाराज माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागल का नाही. पण माझं भाग्य चांगलं आहे. विढाला जन्मजन्मी आम्ही खरंच महाराज विनोद नाही हो. आज आमच्या घरचं कीर्तन आहे, टाळी वाजवा. आमच्या घरची सेवा आहे बरं काय. दादा मला आले आनंद वाटला. मी महाराष्ट्रात फिरतो यात नवल नाही, पण मला पाहिल्या उचलून घेणारे फक्त माझे गुरुबंधू आमचे रोहिदास महाराज मस्के. हे आजच नाही, दुसरा एक फोटो काढून ठेवलाय मी. पंढरपूरच्या वाटानं मला उचललं अरे मी म्हणलं पडल. आणि दुसरं मला ज्यांना उचलून घेऊन छातीला लावलं मृदंग महर्षी आमचे जगदाळे गुरुजी. जरा जोऱ्यात वाजवा. हे असा काय खेळाय विढाला. पंढरीनाथ बाबा मला काय येतंय माहित नाही, खरंच सांगतो या गादीवर. ऐका बरं काय, पण चांगल्याचे हात माझ्या डोक्यावर पडलीत, माझं भाग्य आहे. पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. काय सांगाव महाराज. झोपा. अरे एका जन्मात नाही. ऐका बरं काय, विनोद नाही. ज्या तुकोबारानं प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात कृता तीर्था दोपार कली चौयुगात जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. जे जे झाले अवतार तुकाचे झाले अवतार तुका त्यांचे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे. बस कुणाच्या अंगात येईल उगा. मी एका ठिकाणी असा झटका हाणला, गड्याच्या अंगात आलो. रोहिदास बाबा ते जेव्हा उठला आहा हो असं आमच्या मोतीराम महाराजासारखं हुशार होतं. जेव्हा उडी मारली पक्का दाबून धरलं. त्या अंगात आलं म्हणलं सोडा 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 सोडा. हा मोतीराम महाराज म्हणले कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बुड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. आता ह्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात. लोक म्हणतात त्याच्या अंगात देव घुसलाय बेसरमीच्या खोकाना ना विढाला. एवढं वाक्य घेऊन जा. तुम्ही हसा म्हणून नाही, तुम्हाला पटा म्हणून बोलतो. अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही. टाळी वाजवा कळाला असतो. अरे माझ्या सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चित्तात देव शिरला. संसाराच्या नावी घालोनिया सुमने माझ्या सद्गुरू मोठ्या महाराजांच्या चित्तात देव शिरला. जाळोनी संसार बैसलो. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या जगद्गुरु तुकोबारानं प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात सेवा आजची नाही पंढरनाथ बाबा तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. माझ्या वडिलाची मिराशी का जाऊ द्या. ज्या तुकोबारानं प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात सेवा करावी,
पण सेवेचं फल काय अभंगाचं पहिलं चरण. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. वा वा वा. असं वाटत खिशातले 1000 रुपये काढून द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. जोरात टाळी वाजवा. रोहिदास बाबा माईची विनोद नाही मला ऊर्जा निर्माण झाली आले आले आणि मला हे पुढचे प्रसन्न लागले बरं का. नाही रे. हे दुष्काळ पडल्याने बसू नका प्रसन्न राहा विडाला विडाला. हे दादा मी विनोदाला सांगतोय भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. मी इथल्या सोडून मंडपात सांगालोय. डबेचे डबे मसाला चव नाही कशा. एका बाईनं भाजी केली दादा तेल मीठ मिरचू डाळ पाणी मुद्रा मारा. मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली हिनं फुरका हाणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा आज्यात वाद. आणि आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे मी एकटा सोडून. हो म्हणा की नाही नाही म्हणजे विनोद नाही तुम्हाला सगळ्याला. खरं तुमचं नाव काय. हरिचंद्र ना. खरं सांगा हरिचंद्र भाऊ भाजी कशी काय होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते का नाही. हो म्हणा की म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील. आता ती बाई पुढे बसली दादा गपचिप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून अश्रू महारुद्र महाराज. ते म्हणला प्रेम अश्रू आहेत प्रेम अश्रू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का. हे म्हणला जास्त प्रेम म्हणल्यास मसर वाटा गाठावं लागेल. तुम्ही हसा म्हणून नाही माझ्याकडे लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती आतापर्यंत भय वाटत होतं आतापर्यंत चिंता वाटत होती. अरे तो जगाचा मालक त्याची सेवा घडली आता भय नाही. टाळी वाजवा. ऐका विनोद नाही. आज या अधिक मासाच्या पर्वावर आमच्या रोहिदास महाराज मस्के यांना हा पर्व काळ घडून आणला. आयुष्यात तुम्हाला त्यांना भय नाही. टाळी वाजवा. तुम्ही येरी परमार्थ केल्याला येगळा. ऐका बरं काय येरी पुण्य केल्याला येगळं. येरी अन्नदान केल्याला वेगळं ज्ञानदान केल्याला वेगळं. पण अधिक महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं अन्नदान करा तुम्हाला अधिक पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. येथे एक सिद्ध दिधल्यान तुझे
तीर्थ एक शीत दिधले अन्न कोटी कुळाचे होय कोटी याग केले पूर्ण हे महिमान या तीर्थाची विढाला विढाला बस जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या याच ऐका आदि कसे अधिकम फलम तुम्ही थोडे पुण्य करा जास्त पुण्य आहे लक्ष देऊन ऐका थोडं अन्नदान केलं तर जास्त हो म्हणा पुण्य इथं 4-5 उपरणे आणून दिली जास्त बोला की पुण्य थोडीशी दक्षिणा दिली बघ द्या नाही थोडा तरी पर उपकार जाऊ दे विनोद नाही थोडं पुण्य केलं जास्त पुण्य आहे अधिक महिना आहे मग शिवी ऐका तू खबर म्हणतात आता भय नाही माडी घाल ए सरळ बास इकडे बघा इकडे सर तुझं नाव काय बाळा हा सदानंद वा सदा रोहिदास बाबा सदा सदानंद काळाचे 3 प्रकार आहेत माय किती 3 कोणते वा हुशार आहे टाळी वाजवा याच्यासाठी आता तू डबल सांग रोहिदास बाबा ही बिल इच्छित रो एका पोरला मी म्हणलं काळाचे प्रकार किती ते म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ एका गावात एका मास्तराने एका पोरला उठवलं रोहिदास बाबा उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवास आहे ह्याला कोणता काळ म्हणायचा आहे तिला खतरा होतो नवनाथ महाराज ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला प्युअर दुष्काळ आहे प्युअर इतकं खाला असून उपवासी म्हणलं दुष्काळच आहे म्हणला विढाला जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या काळाचे 3 प्रकार भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ वा आता कोणता चाललाय कोण म्हणलं संध्याकाळ आता वर्तमान आहे आता कोणते धावे मन तुझे चरण देखील या आता उघडी डोळे आता जागा रे भयनो जागा काही सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाची उपदेश आता निश्चितीने पावलोई आता निश्चिंतीने पावलोई सावा कुंटलिया धावा तृष्णेची आता आता भय नाही आता भीती नाही आता चिंता नाही विढाला विढाला आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झालाही हलती परलोक आले सकरी कवय आले सकरी कवय मला वाटलं का झोपली काय आम्हा भाईची तर नाही धाक आम्हा भाईची तर नाही धाक जन्म मरण काही एक जन्म मरण काही झाला इहलोक परलोक झाला इहलोक आणि सगळे गवाय भंडा म्हणून नाही बस बस आम्हा
भय चिंता नाही, आम्हा हरीच्या दासा भय नाही. बरं जाऊ द्या, तुकोबऱ्या सांगतात आम्हाला भीती नाही, आम्हाला भय नाही, आम्हाला चिंता नाही. आता खरं सांगा हरिश्चंद्रदा, आपल्याला भीती आहे का नाही? आ नाही नाही मायो नाही मायो नाही. करोनामध्ये माणसाला बोलू लागला का? पुन्हा माणसाला म्हणा नाही, माणसाला माणसं बोलू नाही गेलो रोहिदास बाबा. कुत्र्याला माणसं बोलू लागले, कुत्र्याला. जुन्या काळात शिकलं लोक, सत शिकलं म्हणायचे. 4 वर्षाखाली तू घर गाठ, आधी घर गाठ. विनोद नाही दादा, आपल्याला मरणाची तरी भीत आहे हो. खरं सांग का, भीती नाही असा मनुष्य नाही राहतात बाबा. कुणाला कशाची, कुणाला कशाची. भोगे रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे दादा तिथं रोगाची भीती आहे. कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे, शरीराला काळाची भीती आहे. कुणाला कशाची, कुणाला कशाची. एकाचं आडनाव वाघ होतं. काय होतं? वाघ. ते गावात निघालं की एकदम ताईट, ह्याला ढाकान त्याला भुक्यान, ह्याला ढाकान उद्या बुवा ताईट. एक जण म्हणला गावात काय एवढं ताईट चलतोस, म्हणला तुला माहित नाही पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ. आणि ते सासरवाडीला गेलं असं वाकून राम राम करायचं. एक जण म्हणला गावात एवढं ताईट चलतोस, सासरवाडीला का वागतोस, म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे, सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला. अरे झोपले काय, टाळी वाजवा कळाला. आता वाघाला भीती कुणाची, बोला की वाघ मारायची. अरे कुणाला कशाची, कुणाला कशाची. आमच्या संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काळ बुला मसाला मखरी तुकया घरी राबतो, काळ लोळतो चरणी तुकया घरी वाहे पाणी. तुकाराम तुकाराम नाम घेता बाबा. हा सुख सोहळा स्वर्गी काय आनंद आहे महाराज. आणि आनंद घेता आला पाहिजे विद्यास बाबा. हे आता हे काही एवढे हसाले, हे घरी एवढे हसत नाही. घरी काय बायालाच वाटते झटका येते का काय. आणि आता ती बिमारले खतरा झाली. बाय म्हणत माय गेलंय विढाला विढाला. हो का दादा, विनोद नाही कधी चमकल म्हणून हो का हसून खेळून रागडे विढाला विढाला. आपण गेल्यानंतर महाराज खरंच सांगतो विनोद नाही. आनंद वाटला आहे का, भीती नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा पाठी आत्मन वतविले, मानव देहे घेवली निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संतात वासावेले. जय जाती टाळी वाजवा. मरणाची भीती नाही, कशाच हो तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम भाता भरा हरी राम. दोन पोर उभा केलते. म्हणलं हे कहा पुढे जाते.
खेळ जमत नाही. बरं झालं खुजाय म्हणून टीज. मी एका ठिकाणी उडी मारली, मी खाली टीज वरी. विठाला विठाला महाराज ऊर्जा खर्च करावं लागते हो. इमानदार नाही हो का. आता काय शिक्षका घाम आलाय, कूलर चालू असतो आणि जिथं घाम तिथं हा तुम्हाला सोडून बोलावलोय. विठाला विठाला तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भात भर हरी रामबाने बाप्पा टाळी वाजवा. मरणाची भीती नाही. खरं सांगू हरिश्चंद्र दादा, मी विनोद सांगतोय. आमचे वैकुंठवासी इंगळे बाबा सुंदर सांगायचे बरं काय. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला कुणाला एक बार यम मला न्यायला आला. कुणाला म्हणजे आम्ही गेलो म्हणजे तुमचं बरं झालं. ते आपल्या मुलावर लय आहेत बरं काय. सावधान विनोद नाही. आणि यम आता हो काय एवढं सुंदर वातावरण. बऱ्याच जणांच्या पोटात दुखत आहे. पंढरनाथ लई दुखत आहे. म्हणून नाही विठाला विठाला एक बार यम होतो बुवा मला न्यायला आला. कुणाला आणि यमानं मला सांगितलं गेज की महाराज लवकर उरका. इकडे बघा, इकडे इकडे बघा इकडे. हा कुणाला नाही नाही ते लय पक्क गिराईक आहे. विठाला विठाला सचिन दादा, सचिन दादा काय झाले. मला वाटतं सावडी घेऊन घराकडे गाडी उडालय का. बरं जाऊ द्या, देऊ भरून आपण काय घेऊ नका. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारी साथी है. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या. मी यमाला मी विचारलं चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता. कोणाला विचारलं. आता यम बी हुशार होतात बाबा. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो. कॉफी दादा मी यम कॉफी केली पण डोकं लढवलं. काय केलं म्हणजे त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. म्हणजे कॉफी पेल्याशी यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. कॉफी केली, यमानं पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा उदबवा. ते दप्तर घेतलं, फाईल घेतली, हीच केली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा, सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानं तर एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं. ज्ञानोबा आहे म्हणतात आगा मरणा बोलणं साहती. कुणाला मरा वाटतंय. नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात है गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारी महाराज लई फायली म्हणला, पण यमाचा आदर पावनचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय. काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं. आता मरण चुकलं का. माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे, पण आमच्या संत महात्म्याला मरण माझे मरून गेली, मजा केली अमर. मरणा हातून सुटली काया, विचारी या निश्चय मरण. पाहिले मी डोळा. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. जाऊ दे, आम्हाला भय नाही, आम्हाला चिंता नाही. का भय वाटत नाही, का चिंता नाही. चिंता नाही आम्हा वस्त्राया पोटाची, माऊली आमोची पांडुरंगे. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. हो तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हर पंडिता, हरिमुखी
क्या बात. आवडीने भावी हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आई सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. तुझं लागली सकल चिंता, त्याला चिंता आहे. पण आता भय नाही. ऐशी वाटे आता भीती का वाटत नाही दादा, भय का वाटत नाही. थोडासा कथा भाग सांगतो, टाळी वाजून भजन करा. ढाला का भीती वाटत नाही रोहिदास बाबा. नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी बोला, कुणाच्या घरी? वा. माझ्या नामदेवरायाच्या घरी माणसं किती होती? किती? राधाई कोणाई दोघीचा जुना, राधाई कोणाई दोघीचा जुना. नाम नाम दाना बापने का, टाळी वाजवा टाळी. नाम नाम दाना बापने का. राधाई गोडाई दोघी सासू सुना, राधाई गोडाई दोघी सासू सुना. रामा रामा जाना बापले का, रामा जाना बापले का. धाराई कोणाई येताई साखराई. वा, टाळी टाळी टाळी. जन्मले पवित्र टाळी टाळी. लिंबाई तिले टाळ वाजवा टाळ. अहुबाई ती बहिणी येडी पिती नामयाच्या पायी, नामयाच्या पायी. नाम 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 बापले का, रामा रामा जाना बापले का, रामा रामा जाना बापले का, रामा रामा जाना बापले का. क्या बात है. 14 माणसं झाली. किती झाले? किती झाले? 14. सांगा बरं. ते म्हणजे तुला काय बोलले? मी सांगतो, लक्ष द्या. राधाई गोनाई दामा नामा किती झाले? झोपले काय? किती झाले? 4. नारा इटा गोदा मादा 4 आणि 4 बोला बोला 8. लाडाई गोडाई यसाई साखराई 8 आणि 4 12. आता पुढचे 2. लिंबाई भजन रे. पिसी झाली नाम याची रे मुळाचे नाम दान बापले का, बापले का. नामदेवाचे घरी चौदा जण स्मरती हारी, चौदा जण स्मरती हारी. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हारी, 14 जण स्मरती हारी, 14 स्मरती हारी हारी. ढिलं झालं आता. नामदेवाचे घरी 14 जण स्मरे. ऐका, 14 माणसं भजन करायचे होत्यात बाबा. हो का, आता काय आलेत बघा, कीर्तन ऐकाय तो खाली बा खाली बसलेत. काय चालू मोबाईलवर काय हाणले चाट. आता हो का मस्त बसलेत बाहेर. त्याला माहिती पटलं तर पटलं.
नाही तर तंबाखूला चुनाला उठलं लोक हुशार झाले दादा विठाला विठाला 14 माणसं भजन करायची कुणाच्या घरी कुणाच्या नामदेव रायाच्या आणि 14 माणसाची सेवा दादा आमची जनाबाई करायची कोण करायची कोण आपली जनाबाई 14 माणसाची आणि सेवेला भांडवल लागते जेत ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा शिवी लागी सेवक तनु मनो जीवे चरणाशी जाऊ द्या सेवेला भांडवल लागतंय जुन्या काळात भांडवल होतं जात काय होतं काय होतं जात आता तुम्हाला कळत जात जात्याला काय असते खुटा नाही खुंटा खुटा यागळा असतंय खुंटा यागळा असतंय विठाला विठाला काय झाला रेंज आहे काय असतंय जात्याला खुंटा प्रमाण हलवणी खुंटा करावा बळकर जाऊ द्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या महिला मंडळी आजी खरं सांगा जात्याचा खुंटा हलवून बघावा का डायरेक्ट फिरवा कसं आहे नाही कसं करावं खरं सांगा हलवून बघा रोहिदास बुवा डायरेक्ट जर फिरीला मोतीराम महाराज 32 ला 32 राजीनामा किंमत नाही हलवणी खुंटा करावा ऐका माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा खरं भजन देवाला सांगायची गरज नाही न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्व विश्वंभर परिहाराची न लागे न सांगता कडे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ देवा देव चतुर चालवले अंतर वरते तैसा चतुरा तो शिरो मने गुण लावण्याची खाली मुकुट सगळा मने नांदे जरा जोऱ्यात वाजवा जोऱ्यात वाजवा विठाला विठाला आता जर टाळ्या वाजवा आहे काय गेली टोल नाक्याला ताप भराय बरं आम्हाला टाळ्या आजा सर्व वाजवा विठाला विठाला देव चतुर आहे त्याला काय काय विनोद नाही देवानं पळत यावं पंढरनाथ बाबा कुण देवानं आणि कशाला हात लावा कशाला खुंट्याला आणि जनाबाई जसं म्हणील सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गावो कौतुक तू ये बाळ विठाला जीव शोधवणे खोटे गे प्रपंचाचे नेते गे लावणी पाची मोठे तू बस जसं जनाबाई म्हणील तसं कुणा म्हणायचं कुण पंढरनाथ बाबा जात्याच्या मुखी घालते माझे दाणे आणि बाबा माय बाप जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे टाळी वाजवा टाळी वाजवा जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे तुझे कृपेने विठ्ठला
टाळी वाजवा महाराज. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. ऐका बरं काय रोहिदास बाबा, देवानंही पळत यावं. गरमी व्हाली. ऐका, देवानंही पळत यावं. कशाला हात लावा? माझ्याकडे बघा. येई व कानाई मी तळीन एकली. येई व कानाई मी तळीन एकली. कानाई मी खाली दळिता. वा, टाळी वाजवा. येऊ का नाही मी तळीन एकली. बस. देवानं पळत यावं. कशाला हात लावा? कशाला? खुंट्याला. आणि जसं जनाबाईनं म्हणील, माझ्याकडे लक्ष द्या महारुद्र महाराज, जसं जनाबाईनं म्हणील तसं कुणं म्हणायचं? देवानं. जनाबाईनं कुठं म्हणावं? पंढरी हे माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गे. असं जनाबाईनं म्हटलं की देवानं तसंच म्हणायचं. जसं जनाबाई म्हणील तसं. जनाबाईनं कुठं म्हणावं? राही रखमा बाये सत्यभामा माता. जनाबाईनं देवानं तसंच म्हणायचं. रोहिदास महाराज, राही रखमाबाई सत्यभामा माता. बंडू महाराज कुणं म्हणायचं तसं? तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? माहिती इमानदारीनं खरं सांगा. आता तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं. तुम्ही इकून जायचं. बंडू महाराज तुमच्या मंडळात तिकून यायचं. तुम्ही म्हणायचं आई, ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्का पागल झाले बाई. नाही, स्वतःच्या बायकोला कुणी प्रमाण सांगतो. पिरतीची या बोला नाही पेच पाड, भलं तैशी गोड करून घे. दादा, प्रेमाच्या नात्यात माणसं काय बोलतील? तुमचं झाले, तुमचं झाले ना? हे झालेले लगेच कळतील. झाली समाधान तुमचे. नाही, आता हे नवीन लग्न झालेली गँग बायकोला पिल्लू म्हणाली. या पिल्लू. काल परवा एक माझ्या गाडीत बसले, जोरानं म्हणाले पिल्लू. हॅलो पिल्लू. मी मूर्खा बायकोला पिल्लू म्हणाला, लेकरला गाडो म्हणतोस का? विठाला नवनाथ मला खरं आहे का नाही? नाही, प्रेमाच्या नात्यात माणसं काय बोलतील? अरे एवढा मोठा गतीर भरता प्रभू, साक्षी जेने हे ईश्व म्या बोलविल्या, चाले हे शरीर. राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली, देवा काय फाता 10 वाजत आले. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील. दादा, देवानं दागिनी तिथं ठेवली. कुठं ठेवली? पितांबर तिथं ठेवला, शेला तिथं ठेवला. आणि गडबडीत जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे गोधरा म्हणतात का वाकळ? काही ठिकाणी बदग. मी कीर्तनाला गेलो पंढरनाथ बुवा. एका बाईला म्हणलं, ताई अंगावर घ्यायला काय आहे का? महारुद्र महाराज. ती बाई म्हणली, बदग देऊ का? बदग. मी म्हणलं, बाबो बदग म्हणल्यास हानी तेत का काय? मला न घरे बुवा. त्या बाईनं माझ्या अंगावर टाकल्यास कळालं गोधडीला बदग म्हणते म्हणून. विठाला आता ती गोदड आत्राय नरम. भागवत महाराज, आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, चोरून नेण्याचं करम. आता ती अशी गोदड वाकाळ खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. उभा कसा राहिला विठेवरी. भगवान परमात्मा इथेवर उभा. 2-4 पुजारी आले. लांबून बघितलं, मंदिरात देऊन आहे म्हणले, भूत आहे भूत. दागिने नाहीत, पितांबर नाही, शियाला नाही. पंढरनाथ बुवा पोकार केली. ऐका हो ऐका, मंडपाच्या बाहेर बसलेले सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. असं देवाचा शेला चोरीला गेला हो. मृदंगाचा हातन गाडवाची लात लई मोकार लागत. विठाला विठाला ह्याच्या सगळं भांडणं जपून करायची. नाही तर उगा पक्का नाही विनोद नाही. हास महाराज पुकार केली. काही बाहेर बसले होते. आता हे वट्यावर बसलेले रोहिदास बुवा बाहेर बसल्या बसल्या म्हणतात
अरे दिसा इतकं इतकं होतं पण खतरा आहे राव. नाही बसल्या बसल्या का म्हणत नाही हो. ते बाहेर बसल्या बसल्या म्हणू लागले सकाता त्या, दुसरा म्हणला का फिकाता त्या, कुणा हल्ले असतील म्हणला दागिने. एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं आहे, काकड भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. महाराज लोकांची मजा आहे. महाराज विनोद नाही, पाहत पाहत आले, शेला सापडला, दागिने सापडले, पितांबर सापडला. मला टाइमच थांबायची. ऐका बरं काय, चांगला माणूस जर दादा चुकीस सापडला, नालायक लोक आपल्या जिबीचं पारणं फेडल्याशिवाय राहत. म्हणून चांगल्या माणसानं दोन गोष्टी सांभाळा. मोतीराम किती सांभाळा? किती? कोणत्या कोणत्या? तंबाखूंचू ना. त्याचं वागणं निक्का असावं दादा, आणि त्याचं भजन पक्का असावं. भजन पक्का असावं. वागाय निक्का अजिंक्य दादा, वागाय निक्का भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. आता पुढचा आहे का, वागाय लुच्चा. लुच्चा कळाला की वागाय लुच्चा भजनात कच्चा दादा, तो यमाचा सक्का भाचा. विढाला अरे त्याला मुंगीच्या पायातलं कळत नाही, आपलं कळत नाही. माझ्या जनाबावर चोरीचा आळा आला. कशाचा आळा आला? हाताला धरलं, सुळावर द्यायचं. मला सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईने विचार केला, आयुष्यभर याची सेवा केली आहे, मला सुळावर जावं लागतंय, याला देऊ कोणी म्हणणार नाही. डोक्यावरचा पदर काढला, कमराला खोचला. वा सरळ बसा. घरात दळण दळीले सख्या श्रीहरी, सख्या श्रीहरी अळ चोरीचा माझ्यावरी, अळ चोरीचा माझ्यावरी, अचा कसा पांडुरंगा केला सकावा, अलंकार विसरुनी गेला श्री देवा, अलंकार विसरुनी गेला श्री देवा. कुठे गेली तुझी जादूगिरी पांडुरंगा, पांडुरंगा विठ्ठला माय बापा, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार पांडुरंगा, पांडुरंगा. अरे विठ्ठल मुळमाईच्या कारट्या, अरे विठ्ठल मुळमाईच्या कारट्या, मुळमाईच्या कारट्या, अरे विठ्ठल मुळमाईच्या कारट्या, कारट्या, कारट्या. तुझी राट रडकी झाली. राजे, जाऊ दे आता थांबायचंय. पंढरनाथ बाबा, देव थरथर कापू लागला. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकून जनीची वाणी, सुळाचे ते झाले. माझ्याकडे लक्ष द्या, उत्तर द्या. माझ्या जनाबाईला ज्या सुळावर द्यायचं त्या सुळाचं काय झालं बोला, काय झालं बोला. पहिला म्हणत झोपल्या काय झालं? पाणी. आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का बोला, बोला. भय वाटलं का?
चिंता वाटली का? कारण काय? घडली या सेवा समर्थ. सेवा समर्थ घडल्या सेवा समर्थ ए आता भय नाही, आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे घडली सेवा समर्थाची. घडल्या सेवा समर्थाची भीती वाटली? बोला. भय वाटलं? चिंता वाटली? कारण घडली या सेवा. कुणाची? समर्थाची. तसं या अधिक मासात आमचे जिवलग मित्र रोहिदास महाराज मस्के एवढा सोहळा घडून आणलाय. खरंच त्यांच्या आयुष्यात भय नाही. मराठाळी वाजवा. खरं सांग का? पंढरीनाथ बुवा महाराज लोकाला बरेच लोक म्हणतात, तुम्ही लोकाला सांगत आहो तुमची पंगत कुठं आहे? नाही म्हणतात का नाही? खरं सांगा, म्हणतात का नाही? हो म्हणा की. खरं सांगू, आमची पंगत नसते, ही आमची संगत आहे. टाळी वाजवा. दाता कुणाला म्हणाव? दाता तोची एकच जाना. नारायणा स्मरवी. अरे जगातला खरा दाता नामचिंतन करून घेणार आहे. विढाला विढाला. मग आमच्या रोहिदास महाराजांनी स्वतः कथा केली, यात नवल नाही. ऐका, स्वतः परमार्थ केला, यात नवल नाही. तुमच्या सगळ्याकून करून घेतला, यात नवल आहे. करून घेतला यात. अन्नदान देणारे तर श्रेष्ठच आहे तो रोहिदास बाबा. देणारे तुमच्या, ऐका, तुम्हाला नतमस्तक होतो बरं का देणाऱ्याला, पण देणाऱ्यापेक्षाही करून घालणारी श्रेष्ठ आहे. टाळी वाजवा. नाही तर बरेच माणसं बँकेत कोटी उदबवा, 2000ला गाठी मिली तरी त्याच्या हातातून पैसा सुटत नाही. विढाला विढाला. बस मग एवढी पर्वणी घडून आणली म्हणून आता भय ऐसे वाटते का? घडली या सेवा. या समर्थ भगवान परमात्मा ज्याला सेवा घडली. सेवेला किंमत आहे दादा. थांबायचे. सेवा महत्वाची आहे. ऐका बरं काय, तुम्ही इथं चटया उतरा, सेवाच आहे. अन्नदान करा, सेवाच आहे. टाळं उचलून ठेवा, भागवत बुवा, सेवाच आहे. भजन करा, सेवाच आहे. मृदंग वाजवा, सेवाच आहे. बरोबर आहे का नाही? हो म्हणा की. बाहेर बसून एखाद्याला बुट जरी हल्ला, नाही नाही सेवा नाही. सेवा नाही. सेवा करा, तू का म्हणे करा सेवा. आले जीवावरी. हो का, सेवेला किंमत आहे दादा. तुम्हाला किती किंमत आहे? दोघाला किती किंमत आहे? मृदंग्याची बायको मृदंगी, किंमत सांगा मग हसू नका. म्हणतात मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून टाका, किंमत आहे. आता आमच्या सचिन दादाला नाही होणार आहे, जोडला मांडराव काय आता होणार आहे म्हणून बोलतो आहे. किती किंमत आहे? माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. म्हणलं ताई आवाज कसा सोडा? म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा, किंमत आहे हो. डॉक्टरची बायको बोला की, डॉक्टरी. कंडक्टरची बायको बोला. सरपंचाची बायको सरपंचीन. पेताड्याची बायको हा. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. आणि चांगल्याचे लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही, पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या घड्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ घड्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. सद्गुरू मोतीराम महाराजांची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही दादा. उद्धार सेवेला किंमत आहे. घडली या सेवा. कुणाची? समर्थाची. मग तुकोबारा म्हणतात म्हणा, अरे त्याची सेवा घडली 10 वाजले. आता माझे मने धरावाने धार, आता माझे मने धरावाने धार. आता माझे
यात ना नाही जोड आलाय दोघाचा. कुठं बसल्यात? डबल 14. ढाला ढाला तो खबर आहे मनाला म्हणतात जगाचा मालक आहे, तो जगाचा चालक आहे. गतीर भरता प्रभू साक्षी समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाची पंगती भोजने तळिलिया वडिलिया एकची मग असा समर्थ घडली सेवा समर्थाची. ऐका समर्थ कुणाला म्हणावं? समर्थाची. म्हणून आता माझी मनी धरावा कीर्तन सुटलं. निर्धार कसा असा? अजिंक्यदादा एकाच वाक्यात बोलतो. निर्धार कसा असावा? माझ्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजासारखा. संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं दादा. ऐका धर्म सोडणार का मरण पत्करणार? पुन्हा पकडलं. संभाजीराजाने सांगितलं ये घेणारी अवलाद नाही चला हात. औरंगजेबानं विचार केला महारुद्र महाराज दिसा इतकं आहे पण आगाव आहे. पकडा. पकडलं कुणाला? संभाजीराजाला. संभाजीराजे धर्माची व्याख्या सांगू लागली. जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दीपासवे हरपला प्रकाश जाये. राज्यानं सांगितलं ऐक धर्म बुडाला जगातलं सुख नाहीसं होईल. लाईट गेली अंधार पडेल. चल हात. पकडा. पकडलं दादा हरिश्चंद्र दादा. कुणाला? संभाजीराजाला. ऐका बरं काय बोट तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं. कुणाच्या? राजाचं शरीर थाड थाड उडत होतं. उदबुवा अंगावरला चमडा काढला. 42 दिवस पूर्ण झाले माझे राज्य थाड 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 आवडलं. सळ्या तापवल्या राजानं. ऐका पुन्हा औरंगजेबानं अशा लाल गुंज आणि माझ्या राजाच्या डोळ्यात खुपचिल्या ठास माझ्या राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडले पण धर्म सोडला नाही दादा. आणि कीर्तन सुटलं दादा. रोहिदास बाबा संभाजी राजानं धर्म सोडला असता तर आज हा धर्म मंडप दिसला नसता. माझ्या संभाजी राजानं धर्म सोडला असता आपल्याला अधिक महिना ऐका धोंड्याचा महिना का कोणता महिना हे काहीच कळालं नसतं. टाळी वाजवा. माझ्या संभाजी राजानं धर्म नाही सोडला म्हणून माझ्या मातामावरीच्या कपाळाला कुंकू आहे. माझ्या गळ्यात माळ आहे. तुमच्या गळ्यात माळ आहे. माझ्या संभाजी राजानं धर्म नाही सोडला म्हणून आज आपल्या या मंदिराला कळस आहे. दारात तुळस आहे. आणि ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला ना त्या दिवशी पदवी मिळाली. जोऱ्यात सगळ्यांना म्हणा कीर्तन सोडायचे. सगळ्यांना म्हणायचे. बाहेर बसलेले सगळे जोऱ्यात धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, ओंकारेश्वर भगवान की, सद्गुरु मोतीराम महाराज की, गुरुवर्य माधवराव महाराज की. हर 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 हर. धर्मासाठी पण धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझे मनी धरावा. निर्धार चिंतने अंतर चिंतने चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ. बस फायदा येते नाही झाली कोणाची मिराशी आल्या याचं कसं कृपेशी. दिन असो दुबळ असो गरीब असो भिकारी असो उंचनीचं काही तिष्ठ भाव भक्ती. तू का म्हणे येते नाही तुझे परी राया रंकासरी देवा पायी आता माझे मनी धरावा. चिंतने अंतर न पडावा. यथामध्ये येत धावते गात अभंगाचा भावार्थ झालाय. सेवा समाप्त करतो. इथं आल्याने जेवढे आमचे या ठिकाणी मंडपात बाहेर काय आहेत आमच्या गुरुबंधू रोहिदास महाराज मस्के यांच्यावर प्रेम करणारे आमचे उद्धव बुवा यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण जमलात. धन्यवाद देतो. टाळी वाजवा. अशा तीर्थाच्या ठिकाणी तुम्हाला हा कार्यक्रम घडतो. रोहिदास बाबा एक वाक्य बोलतो तुमच्यासाठी. तुम्ही हात तरुण तुम्ही हात
तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. प्रत्येक 3 वर्षाला इथंच या ठिकाणी असाच कार्यक्रम चांगला घ्या. करून अधिक महिन्यात नक्की तुम्हाला ओंकारेश्वर भगवान सद्गुरू मोतीराम महाराज मोठे महाराज आशीर्वाद देतील वरून. आशीर्वाद देतील वरून. म्हणून करविली तैशी केली काट वाकुडे कानीत देव जाणे. हातावर घ्या, हातावर घ्या. बाहेर बसलेले, बाहेर बसलेले हातावर घ्या. सरळ सरळ. हा एखाद्यानं खाली ठेवला तर सकाळी सरळ सरळ सरळ. अजिंक्य दादा सगळ्याच्या हात घ्या. जोरात आनंद वाटला. उठा ये, उठा 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 उठा. मला वाटलं काय झालं बा, म्हणलं काय तिकडून का दिंडी आली का काय कोणती. धन्यवाद देतो. आता वाजले की 12, पुढचं तुम्हीच म्हणा. 10 वाजले. सर्वांना धन्यवाद. दादा मला ऊर्जा तर असतेच, पण आगळी वेगळी आज ऊर्जा झाली का. महाराष्ट्रात असे काही कीर्तनकार आहेत महाराज, पैशावर प्रेम करणार नाहीत, व्यक्तीवर प्रेम करणारे महाराज आहेत. त्यात आमचे रोहिदास महाराज मस्के कथा ठेवली पंढरीनाथ बाबा, रुपया देखील घेतला नाही माझ्याकडून टाळीवर. दुसरी व्यक्ती प्रकाश महाराज साठे, त्यांना देखील माझ्याकडून रुपया. ए कथा करून तसेच घराकडे गेली. म्हणलं हालो, म्हणले मेलो. इतका प्रेमानं परमार्थ करावा लागतो दादा. ऐका बरं काय, आशा नसावी असावी पण तितकी नसावी. ज्यानं जीवनातली आशा काढली ना, देव त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. हे आमच्या रोहिदास महाराजांनी एवढं वैभव घडून आणलं ना, ही काहीतरी पुण्य आहे पूर्वजाची, आईवडिलांची. आमचे या आट्टा पोलीस स्टेशन, आट्टा पोलीस स्टेशन ना, आट्टा पोलीस स्टेशनचे गवळी साहेब. वा PSI बरं झाले, म्हातारपणाला पोरग झालं म्हणायचं. आमचे रोहिदास महाराज, आमचे महारुद्र महाराजाची बंधू, काय नाव, हा भास्करराव बोबडे, कुठे बसले, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. झालेली सेवा समाप्त. ज्ञानेश्वरा आपल्याला आपल्या माणसाची किंमत लवकर कळत नाही, पण अतिशय संघर्षातून ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या कळसापर्यंत नाव कमवलं आणि आपल्या मोतीराम महाराजांची परंपरा झळकवली, असे आमचे अत्यंत जिवलग, सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपच्या कीर्तनकारामध्ये टॉपचं नाव ज्यांचं आहे ते म्हणजे हरिभक्तीपरायण विनोदाचार्य प्रेममूर्ती आमचे विलासजी महाराज गेजगे बाबा भोतीकर. त्यांना म्हटलं महाराज असा असा संकल्प आहे, सप्ताह करायचा आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये. मला सध्या तुम्ही परवडणारे नाहीत आम्हाला, कारण आता पाकिट वाढलेलं आहे त्यांचं महाराष्ट्रभर. पण ते म्हणजे महाराज आपलं घरचे घरी आहे, नामामने देवानं घरचे घरी जेवा. आणि म्हणून अत्यंत आदरपूर्वक हे आमचं निमंत्रण स्वीकारून महाराजांनी सुंदर सेवा संपन्न केली. त्याबद्दल महाराजांचा सप्ताह कमिटीच्या वतीने, या संस्थांच्या वतीने मी शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो.